सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयने आणि शर्वरीने हे ठरवलेलंच आहे की आता गौतम आणि आसावरीला एकत्र आणायचं आहे. त्यांचं एकमेकांना प्रेम आहे ते त्यांना मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी आता जय म्हणतो की आपण पहिलं पाऊल उचलायचं आहे ते म्हणजे आसावरीचं लग्न थांबवायचं आहे. आणि त्या पद्धतीने आता जय आणि शर्वरी नवरदेव असलेला गौतमला भेटतात. त्यानंतर ते दोघं मिळून सांगतात की आसावरी आणि गौतमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे तू हे लग्न मोड. परंतु नवरदेव असलेला गौतम त्या दोघांना ठामपणे सांगतो की मी हे अजिबात मान्य करणार नाही आणि हे लग्न मी अजिबात मोडू शकत नाही. काय आता शर्वरी आणि जयचा पुढचा प्लॅन काय असेल जेणेकरून आसावरी आणि गौतम एकत्र येतील आणि त्यांना त्यांचं एकमेकांचं प्रेम मिळणार आहे. आता शर्वरी आणि जय दोघांनी मिळून हात मिळवणी केलेली आहे. त्यांनी त्यांची भांडणं आणि रुसवा बाजूला ठेवून ते बहीण भावासाठी एकत्र आलेले आहेत. हे सगळं पाहायला आपल्याला खूप मजा येते आहे.